गुड मॉर्निंग, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आहे मित्रांनो मथुरा जंक्शन. मथुरा या ठिकाणी आहे. जसं की आपण अयोध्या मथुरा माया म्हणतो, तसं मथुरा कृष्ण जन्मभूमी असं म्हणून या ठिकाणी आता आपण आहे. वृंदावन आहे, हे मथुरा आहे. तर आता आपल्याला आजचा दिवस पण प्रवासाचा आहे रेल्वेचा. आता सकाळी सकाळी जाग आली, रात्रभर झोप नाही झाली माझी. व्हिडिओचं काम करत होतो, नंतर एवढ्या कमी जागेत जास्त झोपणं अवघड होतं. त्यामुळे आता हे मथुरा जंक्शन समोर ही राजधानी एक्सप्रेस, ही पण मुंबईवरून संध्याकाळी 5 वाजता निघाली आणि आता ही पोहोचली. आणि आम्ही 12 वाजता निघून आता पोहोचलो आहे. तर बघूयात काय होते आजच्या व्हिडिओमध्ये. सुप्रभात सगळ्यांना. हे आहे चंदीगडचं स्टेशन. चंदीगडच्या स्टेशनपासून आपण चाललोय सरळ सरळ. तर मित्रांनो, आता आपण चाललोय चंदीगडच्या इथून शिमल्याला. आता हा 3-3.5 तासाचा प्रवास आहे आपला. आणि या प्रवासामध्ये आपल्याला अजून काही वेळ लागेल, म्हणजे 3.5-4 तास लागतील. आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला रूम बघायचे आणि राहायचं आहे. आणि उद्या सकाळी पहाटे 5 वाजता गाडी, त्या गाडीने जायचं आपल्याला परत पुढं. रिपोंगियो म्हणून एक आहे, जे अगदी किन्नर कैलाश तिथं जिथनं ट्रेक सुरू होतो तिथं त्या ठिकाणी जायचं आहे. तर बघूयात, आता आराम करूयात, आंघोळ करूयात, कारण ट्रेनमध्ये काही झालं नाही, जेवण पण नाही झालं. आता शिमल्यामध्ये जरा अजून इथं गरमी आहे. अजून जसं आपण जाऊ डोंगराजवळ तसं आपल्याला थंड थंड वाटेल. तर आता इथं जायला आपल्याला 6-7 वाजतील. आजचा एक मुक्काम पडला, उद्याचा दिवस जातो आहे. परवा ट्रेकला सुरुवात होती. मला ट्रेकचा व्हिडिओ ॲक्च्युअल बघायला नाही मिळणार. मी ट्रेक करून पूर्ण आल्यानंतर मग तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. तर जाऊयात आपण आता चंदीगड ते शिमला ह्या गाडीतनं. या ठिकाणी खातोय आम्ही फ्रूट डिश निसर्गाच्या सान्निध्यात. तर मित्रांनो, शिमल्याला चाललोय आता. मध्ये वाटेत दिसलं ठिकाण, त्यावर आमच्या त्याने थांबवलं. आम्ही मग आता हा नजारा पाहतोय. तर मित्रांनो, हे आहे हिमाचल प्रदेशची सुरुवात. आता आपण पाहिलं ते धुकं अजून आहे बरं का, शेवटपर्यंत आहे. आपण जसं जसं पुढे जातो ना, तसं आपण हाईटवर जातो. आणि हाईटवर गेलो की असं धुकं वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. अजून आपण शिमल्यामध्ये पोचलोच नाही. अजून 2-3 तासाचा आपला प्रवास आहे. तर अजून सिटी एरिया आत्ताशी सोडला आहे, तर एकदम सुंदर दिसायला लागलं. बाकी आता समोर जे आहे ते समोरचे पर्वत. तर इथून आपण, मला वाटतं अजून इथं सिटी एरिया अजून दिसतोय. त्या लोकांची घरं बांधण्याची पद्धत मला माहीत नाही, कशी घरं बांधली बघा. सिटीज आहे. याचं नाव काय आहे म्हणजे? सोलन सिटी आहे. अच्छा, उस दौरान उन्होंने शिमला को समर कैपिटल बनाया था 6 मंथ के लिए, यानी कि समर में शिमला और विंटर में दिल्ली, 1884। अच्छा, सर आप किन्नर कैलाश जा रहे हैं ना? हाँ सर, किन्नर कैलाश स्वयं एक शिव भूमि बोल सकते हैं आप, या फिर पार्वती का मैका। अच्छा। यानी कि उनके जो फादर हैं वो ये हिमाचल प्रदेश के थे और उसी के नाम पे ये हिमाचल का नाम पड़ा है। राजा हिमाचल के नाम पे हिमाचल प्रदेश पड़ा है। और जो किन्नर कैलाश है, मेल फीमेल का जो रूप धारण किया था शिव भगवान जी ने, तो यहीं से किया था, किन्नौर से।
अच्छा, यानी कि मेल फीमेल, जिसको हम लोग ये किन्नर भी बोलते हैं। जो किन्नर वो यहीं से पैदा हुए थे सर। वो स्वयं शिव भगवान का एक रूप है मेल फीमेल का। वहाँ पे बहुत सारे आपको ऐसे पहाड़ दिखाई देंगे कि सारे जितने भी पहाड़ हैं एक जस्ट लाइक शिवलिंग के टाइप में दिखाई देंगे सारे ही पहाड़ आपको। और जो आप जाएंगे अपना किन्नर कैलाश की एक उसके आसपास आपको बहुत सारी स्नो मिलने वाली है। और जहाँ पे किन्नर कैलाश का जो जस्ट शिवलिंग जैसा है वहाँ पे आपको बर्फ़ नहीं मिलेगी उसके ऊपर। दिसणारा व्ह्यू, सुंदर असं ठिकाण हॉटेल आमचं आहे असं. आणि आता मित्रांनो मी आता हॉटेलच्या रूममध्ये, आता आम्ही पोचलो हॉटेलला. आता बरोबर वाजलेत 7:43. समोर अजून सूर्यास्त होतोय. आम्ही भरपूर उंचावर आहे ना, त्यावर सूर्यास्त पण उशिरा होतो. समोर या साईडला सूर्य मगाशी तर एकदम ठळक होता 7 वाजता, अजून होतोय सूर्यास्त. तर आता धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता इथून उद्याचा प्रवास आहे आमचा शिमल्यापासून अगदी त्या किन्नौरच्या टोकापर्यंत, खाली बेस कॅम्प जो आहे तिथपर्यंत प्रवास आहे. तर आता व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे, बाकी बघूयात काय होतं आहे. आणि शुभ संध्याकाळ, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय. आवरले आमचं आणि आता आम्ही शिमला फिरायचा प्रयत्न करतो. बाहेर जाऊन जेवणार आम्ही आता. मला फुल दाखवतो एक. आमचं हॉटेल इथून वरती 3 माळ्यावरती, आणि हे सगळं खाली अजून किती खाली आहे बघा. त्या पायऱ्यापासून खाली जायचे. मेन रोड तर तिकडे त्या लाईटपाशी. तशी बोललो तर व्हिडिओ एंड करतो. मला व्हिडिओ एंड करू वाटत नाही, कारण की आता मी परत शूट करतोय. मला वाटतं तुम्हाला परत काय दाखवू. तर मित्रांनो इथं झालं आमचं जेवण. हे व्हेज भोजनालय, बाकी सगळीकडे नॉनव्हेज येतं. आता जेवण झालं आहे, आता रूमवर जाणार. मी माझं काम करणार, झोपणार, आणि उद्या सकाळी मग आम्हाला 7 वाजता उठायचं आहे. बघायला काय होतं आहे. गुड नाईट.